त्याच्यासोबतच एक गोष्ट जी मी तुम्हाला सांगायची विसरून गेलोय ते म्हणजे काय पाहिजे उद्या सकाळ. तर नमस्कार मित्रांनो, तर आपण आज चाललोय इथे सरांच्या नवीन फ्लॅटकडे. म्हणजे त्यांना रिसेंटली एक नवीन फ्लॅट परचेस केलाय, त्याचं पोझिशन पण भेटलेलं आहे. 1-2 दिवसात पूजा पण प्लॅन केलेली आहे त्यांना. तर आपण एकदा फ्लॅट बघायला चाललोय. त्यांना बराच खर्च वगैरे करून इंटिरियर वगैरे पण चांगलं मस्त बनवून घेतलेलं आहे. तर एकदा तिथं पोचूयात आणि बघूयात नक्की काय आजची सिच्युएशन. त्यांच्यासाठी दिवाळीचं फराळ पण घेतलेलं आहे. दिवाळीत काही जाणं झालं नाही, थोडं बाहेरचे प्लॅन्स जरा जास्त झाले होते, 4-5 दिवस बाहेर गेले. सो आज त्यांना दिवाळीचं फराळ पण देऊया, दिवाळीच्या शुभेच्छा तर देऊ. त्यासोबतच लवकरच भेटूयात. सरांची गाडी, सरांच्या गाडी शेजारी, सॉरी गाडी पाठीमागे आपली गाडी लावून टाकूयात. तर आपण आता आलेलो आहे, वरती जाऊन काय आज करतात येत नक्की. स्वीट्स आपण गाडीमध्येच ठेवूयात, आल्यावरती देऊन टाकू सरांना. चलो, स्वीट्स पण घेतलेले आहेत. चला सरांकडे जाऊयात. सरांनी फ्लॅट तर खूप भारी बनवलाय, पण आल्या मला एक गोष्ट सांगितली त्यांनी की अजिबात व्हिडिओ काढून टाकायचे नाही जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत. सो आता पर्याय नाही आहे, स्वीट्स ठेवले आतमध्ये. सर येतात, बघूयात आता कसं होतंय. तसं जर बघायला गेलं तर आहे थोडीफार कामं चालू आहेत आतमध्ये. हे थोडंसं इंटिरियरमध्ये त्यांना चांगलं वगैरे बनवून घेतलेलं आहे, सेफ्टी डोर वगैरे. तर बघूयात आता सर कधी येतात. ते बोर्ड पण मस्त बनवून आणलाय, बोर्ड वगैरे बसवा देऊन गेले आमच्याकडे आणि अजून त्यांचाच पत्ता नाही. हो सर, चालले होय. एवढी गडबड माणसाला माणूस 2 मिनिटं थांबायला सुद्धा तयार नाही. तर सर कसं वाटतंय तुम्हाला तुमच्या घराची पूजा आहे? मला ना काहीच वाटत नाही. तिसरा फ्लॅट आहे, कसं वाटेल? पहिला थोडे एवढी गडबड काय, म्हणजे लिटरली माणूस 2 मिनिटं जागेवर थांबायला पण तयार नाही. नवीन घराची एवढी एक्साइटमेंट, नवीन कायचं तिसरा फ्लॅट आहे त्यांचा. तर पाहिजे तेवढं सामान घेऊन आलेलं आहे. हे वेस्टेज मटेरियल, सगळे एक्स्ट्रा मटेरियल आहे. बसायसाठी रूम वगैरे ॲडजस्ट केली आहे, बऱ्याच काही गोष्टी आतमध्ये चालू आहेत. होईल थोड्या वेळामध्ये काम पण कम्प्लीट होईल. बघू, जमलं तर संध्याकाळी किंवा या ब्लॉगच्या एंडला तुम्हाला एक घराचा टूर पण अरेंज करूया. नाही झालं तर उद्या सकाळी 100%, म्हणजे ह्याच्यानंतरचा जो ब्लॉग असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटून जाईल. हे बघा, माणूस समोर येऊन बोलायला तर एवढे लाजतात आहेत. काय पाहिजे उद्या सकाळ. एवढं मोठं घर बांधायला घेतलंय आणि दरवाजाला उंबराच नाही. हे आठवले आम्हाला फार 4 वाजता. आलोय आता उंबरा पट्टी घ्यायला. चला बघूया आतमध्ये काय भेटतंय आपल्याला. उंबरा भेटतो तर साईजचा भेटत नाही म्हणून काकांकडनं आपण ते आता कट करून घेतलेलं आहे. कट करून म्हणजे ते देतात, दिल्यावरती त्याला घेऊन जायचं, बसवायचं. बरेच कामं पेंडिंग आहेत. फायनल आता कटिंग करून देतील आपल्याला, आपण मग तिकडून पुढे जायचं. मोजमाप एकदम बरोबर, परत तिथे जाऊन लपली नको का. मैं तो कुछ और ही समझ रहा था. पक्की SBIची फिलिंग आहे राव. कधी ह्या मशीनवर, कधी त्या मशीनवर, कधी इथल्या मशीनवर, तर कधी इथल्या मशीनवर. काय करतात त्यांचं त्यांनाच माहिती. चांगलं आहे, चालू द्या.
तर अशा पद्धतीने एका लाकडाचे तुकडे जे म्हणजे हे जे तुकडा दिसतोय तुम्हाला मी आता दाखवतो व्यवस्थित जर बघितलं तर हे लाकडाचा तुकडा आहे. साधारणतः एक उंबरा म्हणजे साधारण 4 फुटाचा आहे. 4 फुटाच्या उंबऱ्यासाठी आम्ही दिले जवळजवळ 1000 रुपये. 1000 रुपये देऊन घेतलं काय लाकडाचं. हे महत्त्वाचं आहे उद्यासाठी लागणार आहे. उंबरा पाहिजे घराला. तो भेटलं ते अजून सामान बाकीच आहे आमचं. चला नेक्स्ट स्टॉप टू द टॉप. स्ट्रगल इज रिअल. हा माणूस गेल्या अर्ध्या ते 1 तासापासून सगळ्या दुकानांमध्ये जाऊन फक्त चौकशी करतोय. हे वस्तू मिळेल का ते वस्तू मिळेल का. ब्लॅक सिमेंट हा प्रकार नवीन ऐकला. आज ते शोधत फिरतोय तुम्ही. आता इथे सरांच्या फ्लॅटची जी पूजा आहे ते उद्या तर होणारच आहे 100%. पण त्याच्यासोबतच एक गोष्ट जी मी तुम्हाला सांगायची विसरून गेलोय ते म्हणजे आपलं जे शॉप आपण शिफ्ट करणार होतो तर शॉपसाठी एक नवीन लोकेशन पण आपल्याला मिळालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट लवकरच त्याचं ओपनिंग पण होईल. नेमके पप्पा सुट्टीला आलेले आहेत तर पप्पांसोबतच आपण लास्ट टाइम पप्पा नव्हते ॲक्च्युली पप्पा ऑन ड्युटी होते. सो ह्यावेळेस आपण सगळं चालू पण करून घेणार आहे. पप्पांच्याच हस्ते करून घेऊ. लवकरच येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कंटिन्यू व्लॉग यायची शक्यता आहे. राहिला आजचा व्लॉग तर आजचा व्लॉगमध्ये फ्लॅटचा आपण फक्त एंट्रन्स दाखवलेलं आहे. उद्याच्या व्लॉगमध्ये पूर्ण फ्लॅट आणि त्यांना इंटिरियरमध्ये केलेल्या सर्व गोष्टी मी तुम्हाला दाखवेल. आणि जर पॉसिबल झालंच तर त्याचे एक्सपेन्सेस किती आलेत सरांना हे सगळ्या गोष्टी आपण एकदा चेक करूयात. आणि चेक करून नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये मी सांगेन की पर्टिक्युलर गोष्टीसाठी त्यांना किती खर्च केला. ॲक्च्युली खर्च हे त्यांना त्यांच्या अकॉर्डिंग केलेले आहे. त्यांना ज्या गोष्टी हव्या आहेत ते त्यांना पूर्ण बनवून घेतलेले आहेत. तर उद्या नक्की भेटूयात परत.